विधानसभा मतदारसंघात जयश्री शेळके ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत आणि त्यांचा प्रचार दौरा जो आहे तो सुरू आहे। काही महिला ज्या आहेत त्या आपल्या सोबत आहेत। ताई, काय सांगाल, कसा प्रचार सुरू आहे आणि कसा जनतेतून प्रतिसाद जयश्रीताईंना मिळतोय? आमचा प्रचार जयश्रीताई यांचा खूप सुरू आहे, कारण की या 50 वर्षात लेडीज म्हणून कोणी आमदार आमच्या बुलढाणा जिल्ह्यात झाल्या नाही आणि पहिल्यांदाच आता 50 वर्षानंतर जयश्रीताई शेळके ह्या आमदारसाठी उभे आहेत। तरी आम्ही त्यांना 100% विजयी करू आणि त्यांच्या पाठीमागे आमचे सर्व बुलढाणा जिल्ह्यातले सर्व नागरिक आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत आणि मसाल्या चिन्हावर आम्ही त्यांना भरपूर मतांनी निवडून देऊ ही आमची शुभेच्छा। आजी, काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी जे आहे एका महिलेला प्रतिनिधित्व मिळालेलं आहे, काय म्हणता? आपण तिला चिनूनच आणू। शेळके बाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। शेळके बाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। मागच्या 5 वर्षात काही कामं झाली का, विकास कामं झाली का तुमच्याकडे? आमच्याकडे काय नाही झाले। सावित्रीबाई फुले नगर मध्ये काहीच कामं झाले नाही। मागचे म्हणजे विद्यमान आमदार म्हणतात मी हजारो कोटी रुपये आणले, तुमच्याकडे विकास झाला का? नाही, आमच्याकडे नाही आले, आमच्याकडे काहीच नाही आले। जे आणले असतील ते जिकडे तिकडे लावले, पण आमच्या वार्डात काहीच झालं नाही। जे काय व्हायला होतं ते सुरुवातीलाच व्हायला होतं। आता आमच्या 5 वर्ष आधी काहीच व्हायला नाही, काहीच झालेलं नाही। आणखीन महिला आपल्या सोबत आहे। ताई, काय सांगाल? बुलढाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास केला असं बोललं जातंय, तुमच्याकडे विकास झालाय का? काय कामं झाली? सर, कुठलाच विकास झालेला नाही। मिलिंदनगर मध्ये नाल्याचं काम नाहीये किंवा घरकुल नाहीये सर। कितीतरी वर्षापासून घरकुल वगैरे काहीच नाहीये। आम्ही फक्त सगळ्यांना म्हणतो की सर आमच्या घरकुल कधी होणार आहे, कधी होणार आहे। कोणीच आम्हाला काहीच बोलत नाहीये, फक्त बस होणारे बस आश्वासन देत आहे बस। याच्या व्यतिरिक्त काहीच सांगत नाही ते आम्हाला। फक्त एकच पाहिजे की आमचा प्रतिनिधी चांगला पाहिजे आणि आमच्या पुढच्या वर्षी घरकुल वगैरे सगळे झाले पाहिजे, आमचं काम व्यवस्थित झालं पाहिजे सर। यावेळेला महिलेला प्रतिनिधित्व मिळालं, तुम्ही महिला कशा त्यांच्या पाठीशी आहे? आम्ही एकदम ठामपणे त्यांच्या पाठीशी आहे। सगळ्या महिला त्यांच्या पाठीशी ठाम आहेत आणि बस आम्हाला जयश्रीताई शेळकेच पाहिजेत। या ठिकाणी जे आहेत महिला उमेदवार मिळाल्यानं त्यांच्यात महिलांमध्ये मोठा उत्साह आहे। आणखीन बऱ्याचशा महिला आहेत। ताई, काय सांगाल तुम्ही? या मिलिंदनगर मध्ये राहता काय? सावित्रीबाई फुले नगर मध्ये। मला सांगा, या भागात विकास कामं झालीत का? सांगल्या जात आहे की मोठ्या प्रमाणात कोटीवादी रुपयाचा विकास कामं झाली आहेत, काय सांगता? नाही, आमच्याकडे विकास कामं काहीही झालेले नाहीये, काहीच झालेलं नाही। जे झाले ते अगोदरच झालेले आहेत। तुम्हाला इकडे काय कामं बाकी आहेत? आमच्या इकडे खूप कामं बाकी आहेत। काय? पहिले दारूबंदी करा, कारण जे मुलं आहेत, जे लहान लेकरं आहेत ते व्यसनी झाले। तर महिलाच्या घरोघरी भांडणं झगडे होते, तर पहिले एकच काम करा, त्या मॅडमला म्हणा की दारूबंदी करायची। आमच्या बुधवंत सरांना त्या आपल्या आशाच्या मॅडमला तिकीट दिलं, हे छान केलं। महिला बी पुढे गेल्या पाहिजे, महिला बी कमजोर नाही तर महिलांना या बारीला आमदार बनवायचं आम्हाला, महिलाले बी। महिला ज्या आहेत त्या सरसावलेल्या आहेत आणि महिला आमदार झाल्या पाहिजेत अशा खंबीर या ठिकाणी त्यांनी आपला ठाम विचार जो आहे तो केलेला आहे। बुलढाणा विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांचा प्रचार दौरा बुलढाणा शहरात सुरू आहे। मिलिंदनगर मध्ये प्रचार सुरू आहे। काही महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलूया। ताई, काय सांगाल? यावेळेला महिला उमेदवार मिळालेल्या आहेत तुम्हाला, तुम्ही एक महिला आहात, काय तुमचा त्यांच्या मागे प्रतिसाद कसा आहे? मी ताईबद्दल एकच बोलू शकेल की खूप वर्षानंतर एका महिलेला सत्तेवर येण्याची संधी ही मिळत आहे आणि जयश्रीताई ह्या त्या पदासाठी अगदी योग्य महिला आहे। त्यामुळे माझं मत हे मसालीलाच राहणार आहे। चला बदल घडूया, मसालीला निवडून आणूया। मला सांगा, सरकार म्हणतंय की लाडकी बहीण योजना दिली, त्यामुळं सर्व बहिणी ज्या आहेत त्या महायुतीच्या उमेदवारा मागे उभे राहतील, काय वाटतं तुम्हाला? हे चुकीचं आहे। त्यांनी लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देत आहे, पण 3,000 होऊ द्या, कितीही होऊ द्या, पण त्यामागील त्यांनी महागाई भरपूर वाढून ठेवलेली आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला हे भावही काही देत नाहीये। त्याच्यामुळे त्यांनी जी योजना चालू केलेली आहे ती निव्वळ फेक आहे आणि त्याचा फायदाही काही नाहीये। या ठिकाणी वयोवृद्ध महिला देखील आहेत। काहीच नाही झाले, इकडे नाही झाले काम, काहीच नाही काम। काय व्हायला पाहिजे? काय राहिलंय? घर, या गरीब दुबळ्याचे घर राहिले, यायला घरकुल बांधून द्यावा आणि यानं सर्व आपलं बाबासाहेबांचा अधिकार सर्व बंद केले, म्हणून या गरीब लोकांना पेन्शन देण्यात यावा।
सरीसून निघून राहिला, हा म्हणते मी पेन्सिल देणार नाही. हे म्हातारपणची काठी आहे, त्यानं पेन्सिल देण्यात यावा. जे पेन्सिल निघले त्याला पेन्सिल देण्यात यावा आणि आमचे हे लोकांचे घरकुल बांधून द्यावा. निश्चितच महिला या ठिकाणी आहेत. मिलिंदनगर या भागामध्ये घरकुलाचा मोठा प्रश्न आहे. त्या घरकुल जे आहेत ते व्हावेत अशी भावना देखील या ठिकाणी व्यक्त केली जात आहे.